Applications of differential equations. मेनली या ठिकाणी मुख्य ॲप्लिकेशन्स हे तीन प्रकारचे एक्झाम्पल्स यामध्ये असतात. फर्स्ट वन इज change in the population. Second one is change in the rate of growth of principal amount deposited in the bank. And third one is the rate of decay of radioactive substance. हे तीन मुख्य एक्झाम्पल्स. बाकी आणखी याच्याशी रिलेटेड सर्व टर्म्स असतील, पण मेजर सेक्शन हाच आहे. सो हिअर मेनली out of these three, first two are having the particular growth, and third one is the decay, means decrease. Normally we know that either it is rate of growth of population or it is rate of growth of amount in the principal value. Both depends on the initial value, whether it is initial population or initial value invested. इनिशियल व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढा रेट ऑफ चेंज किंवा रेट ऑफ ग्रोथ हा जास्त असेल. रेट ऑफ ग्रोथ असेल किंवा रेट ऑफ डिक्रीज पण असेल, दॅट रेट ऑफ चेंज इज ऑलवेज डिपेंड ऑन द इनिशियल व्हॅल्यू. जर इनिशियल अमाऊंट बँकेमध्ये डिपॉझिट केलेली जास्त असेल तर रेट ऑफ इन्क्रीज पण जास्त असेल, रेट ऑफ ग्रोथ पण जास्त असेल. Similar to that with the population also, if initial population is more, then the rate of growth is also more. Means here, if we consider as P is the principal amount or P as the population, then rate of growth of this principal value, that is dP upon dt with respect to time, is always proportional to P. Rate of growth depends on or proportional to initial amount. Now here, to remove this proportional, we can consider dP upon dt is equal to K into P, where K is proportionality constant. Now this one is the differential equation for the given example. मॅक्झिमम एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला गिव्हन कंडिशन याच असतात. त्या कंडिशन वरून त्याचा आधी डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं. हे झालं डिफरन्शियल इक्वेशन dP upon dt equal to K into P. Now we have to solve this differential equation. To solve this differential equation, separate the variables. त्याचं सोल्युशन फाइंड करायचं. या ठिकाणी P आपण लेफ्ट साइडला घेऊ, dt राइट साइडला. That is 1 upon P into dP equal to K into dt. Integrating both sides. Integral 1 upon P into dP equal to K into integration of dt, because K is constant. Now here, integration of 1 upon P, that is log of P equal to K into dt चा integration P and plus constant of integration C. आता या ठिकाणी दोन कॉन्स्टंट आहेत. एक आहे तो कॉन्स्टंट K आणि दुसरा आहे तो इंटिग्रेशन कॉन्स्टंट C. Now here, in this one, we have to make the use of initial conditions to find the value of constant of integration. म्हणजे त्याचं पर्टिक्युलर सोल्युशन. हे झालं जनरल सोल्युशन त्या डिफरन्शियल इक्वेशनचं. पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करण्यासाठी आपण इनिशियल कंडिशन्सचा यूज करू शकतो. आता इनिशियल कंडिशन्स या ठिकाणी कशा पद्धतीने घ्यायच्यात पहा.
P is the principal amount. Initially means at the time when we are investing. इनिशियली टाइम किंवा टी ची व्हॅल्यू काय असणार 0 असेल, कारण कुठलाही ड्युरेशन त्या ठिकाणी कंप्लीट झालेलं नसेल, त्यामुळे टी इक्वल टू 0. ॲट टी इक्वल टू 0 टी ची व्हॅल्यू काय असणार इनिशियली, ती आपण कन्सिडर करणार P0. P0 denotes the initial amount that is invested in the bank. Initial amount that is invested in the bank हे आपण P0 कन्सिडर करू ॲट टी इक्वल टू 0. टी इक्वल टू 0 असताना आता इथे P म्हणजे काय घेतलेलं आपण अमाउंट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. रेट ऑफ ग्रोथ ऑलवेज प्रोपोर्शनल टू द अमाउंट ॲट दॅट टाइम. इनिशियली इट इज प्रोपोर्शनल टू इनिशियल अमाऊंट. पण समजा आपण जर कंपाऊंड इंटरेस्टचा विचार केला, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं, समजा 1 इयर कंप्लीट झालं, 1 इयर नंतर अमाऊंट चेंज होते आणि त्यानुसार पुन्हा रेट ऑफ ग्रोथ पण चेंज होणार. मीन्स रेट ऑफ ग्रोथ नाउ डिपेंड्स ऑन द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अमाऊंट ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम. त्या पर्टिक्युलर टायमिंगला किती अमाऊंट प्रेझेंट आहे. समजा आपण 1000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत, मग इनिशियली हा रेट ऑफ ग्रोथ डिपेंड असणार आहे 1000 वरती, पण 1 वर्षानंतर आपल्याला त्याचा समजा 10% रेटने 100 रुपीज इंटरेस्ट मिळाला. कंपाऊंड इंटरेस्टच्या दृष्टीनं नेक्स्ट इयरसाठी आता अमाऊंट किती होणार 1100. म्हणजे अमाऊंट चेंज झाली, आता व्हॅल्यू किती झाली 1100 झाली. पुन्हा नंतर नेक्स्ट इयरसाठी ही अमाऊंट इन्क्रीज होईल 10% रेटने 1210. मीन्स हिअर rate of growth depends or it is proportional to the instantaneous value of that amount. म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला किती व्हॅल्यू आहे. आता इथे P म्हणजेच काय झालं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आणि P0 म्हणजे आता झाली इनिशियल व्हॅल्यू. म्हणजे P इक्वल टू 0 असताना P इक्वल टू P0. आता या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा या ठिकाणी. लॉग ऑफ P0 इक्वल टू टी ची किंमत 0 प्लस सी म्हणजे सी इक्वल टू काय मिळाला लॉग ऑफ P0. ही व्हॅल्यू त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. म्हणजेच लॉग ऑफ P इक्वल टू के इंटू टी प्लस लॉग ऑफ P0. P0 लेफ्ट साइडला घ्या. दॅट इज log P minus log P0 equal to K into T log M minus log N, that is log of P upon P0, that is equal to K into T. Now taking antilog on both sides. दोन्ही साइड्सचा जर antilog घेतला तर P upon P0 equal to e raised to k into t. It means that E is equal to, we get this relation, this is the equation. The problem solve करत असताना मेजॉरिटी एक्झाम्पल्स मध्ये हा सगळा पार्ट इनिशियल ॲज इट इज लिहायचा थेरॉटिकली आणि शेवटी ज्या क्वेश्चन मधल्या गिव्हन व्हॅल्यूज आहेत इनिशियल कंडिशन म्हणजेच या ठिकाणी इनिशियल व्हॅल्यू दिलेली असते ऑलरेडी. ती व्हॅल्यू त्यानंतर आणखी ॲट पर्टिक्युलर टाइम टी व्हॅल्यू आपल्याला विचारली जाते किंवा पी ची व्हॅल्यू दिलेली असते, टी ची व्हॅल्यू विचारली जाते. डिपेंडिंग ऑन दॅट काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे लॉगच्या स्वरूपातलं रिलेशन युजफुल राहतं आणि काही एक्झाम्पल मध्ये हे डायरेक्ट रिलेशन. त्यामुळे इथपर्यंतचा पार्ट या ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये मॅक्झिमम कॉमन आहे. सगळा पार्ट आधी थेरॉटिकली पूर्ण करायचा ॲज इट इज. फक्त यात आपल्याला जर डिपेंडिंग ऑन एक्झाम्पल नोटेशन्स चेंज करायचे, जसं फॉर एक्झाम्पल
यात काही ठिकाणी पी ऐवजी कॅपिटल एन हे नोटेशन यूज केलं जातं. पी ऐवजी कॅपिटल एन येईल, म्हणजेच एन इक्वल टू एन झिरो ई रेस टू के टी. लाईकवाईज आपण एवढे व्हेरिएशन्स यामध्ये फक्त ठेवायचे. दिस वन is the theoretical part used in the examples where the rate of growth is proportional to instantaneous value. Now here, if instead of rate of growth there is the decay, decay means decrease in the substance. Radioactive substances are the substances whose mass decreases, and the amount of or the rate of decrease of this mass is proportional to the mass present at that particular instant. एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला प्रेझेंट किंवा इन्स्टंटेनियस मास किती आहे त्याला प्रोपोर्शनल असतो त्याचा रेट ऑफ डिके किंवा रेट ऑफ डिक्रीज. म्हणजे त्यातही कंडिशन हीच आहे, फक्त आता चेंज काय असणार, दॅट इज रेट ऑफ डिके. त्यामुळं त्या दोन्हीपैकी एक साईड आपल्याला काय घ्यावं लागेल, मायनस घ्यावं लागेल. रेट ऑफ ग्रोथ ऐवजी रेट ऑफ डिके आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू मायनस येईल. दॅट इज मायनस के टी मायनस 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 आणि शेवटी फक्त येणार ई रेस टू मायनस के टी. एवढाच डिफरन्स रेट ऑफ ग्रोथ आणि रेट ऑफ डिके मध्ये. हे दोन एक्झाम्पल जर आपण जनरल एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केले, ऍप्लिकेशन्स मधले मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स त्यामध्ये ॲज इट इज ही प्रोसिजर आहे. आणि प्रत्येक बोर्ड मेथडनुसार विचार करता प्रत्येक वेळी ही पूर्ण प्रोसेस लिहायची आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन नुसार विचार करता आपण डायरेक्ट ॲज ए फॉर्म्युला ॲज ए रिझल्ट याचा वापर करू शकतो. ओके, डाऊन. ऍप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मधल्या नंबर 1, if capital P is the principal amount invested in the bank, then rate of growth of this principal value is proportional to instantaneous value of amount. Full stop. In bracket. Similarly, if P is population at any instant, then the rate of growth of population is also proportional to population at that instant. ब्रॅकेट क्लोज. म्हणजे दोन्ही कंडिशन आपण एकाच थेरटिकल पार्ट मध्ये इन्क्लूड केल्या. दॅट इज it on this.
Number 2, the rate of decay of the rate of decay of radioactive substance radioactive substance is proportional to amount of substance amount of substance amount of substance at any instant of time at any instant of time. या ठिकाणी चेंज म्हणजे फक्त के ची व्हॅल्यू के ऐवजी मायनस के प्रत्येक ठिकाणी. प्रोपोर्शनॅलिटी सेम राहील, कॉन्स्टंट निगेटिव्ह मध्ये.